प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवलेले आहे नाचणीचे खिचे पापड। तर हे एकसारखे आणि नाचणीला मोड कसे आणायचे, तर मोड आणून नाचणीचे आपण आज बनवू एकसारखे आणि दुप्पट तिप्पट फुलणारे नाचणीचे पापड आणि एकदम पौष्टिक असे आणि लहान मुले सुद्धा आवडीने खातात। आता हा पापड तुम्ही तळून खाऊ शकता किंवा भाजून सुद्धा खाऊ शकता। तर चला, तर पाहू शकता ही घेतलेली आहे मी नाचणी, आणि ही जी आहे ना मी 1 किलो नाचणी घेतलेली आहे। तिला रागी सुद्धा म्हटलं जातं। तर त्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर ही नाचणी जी आहे ना 3 दिवस आपल्याला भिजवायची आहे। पण 3 दिवस भिजत घालायची अगोदर आपल्याला काय करायचं, स्वच्छ ही 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची। हे बघा असं लाल लाल पाणी निघतं, हे बघा असं। तर चला, बघा मी 3 ते 4 पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। अगदी स्वच्छ तिथं पाणी निघतपर्यंत नाचणी धुवून घ्यायची आहे। आता ही आपण 3 दिवस पूर्ण भिजत घालणार आहे। आता 3 दिवस भिजत असताना रोज दिवसातून एकदा आपल्याला याचं पाणीसुद्धा बदलायचं आहे। तर चला, ही 3 दिवस मी भिजत ठेवते। तर बघा पाहू शकता 3 दिवस मी भिजवली होती, आणि 3 दिवसानंतर काय होतं, 3 दिवस भिजवली की हे बघा आता आपण रोज पाणी बदलल्यामुळे ना पाणी नितळ आहे आणि बघा छान अशी भिजते। आता पुन्हा एकदा ही नाचणी जी आहे ना धुवून घेऊया। तर हे बघा आता नाचणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ धुतले काही बघा पाणी पाहू शकता तिथे, आणि पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं तर एकदम लाल जरद पाणी असतं। आता एक चाळण घेतलेली आहे। आता आपल्याला मोड आणण्यासाठी नाचणी जी आहे ना बांधून ठेवायची आहे। तर एका चाळणीत काय करायचं, अगोदर ही नाचणी काढून ठेवायची आणि 10 मिनिटं अशीच ठेवायची, म्हणजे पूर्ण पाणी नाचणीचं हे निथळून द्यायचं चाळणीमध्येच। तर हे बघा आता चाळणीमध्ये असं पाणी निथळून दिलं की आता काय करायचं, एक कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा ओढणी घ्यायची। तर मी तर ओढणी घेतलेली आहे। आता ही नाचणी जी आहे ना पूर्ण पाणी अगोदर निथळून द्यायचं, हे लक्षात घ्यायचं, कारण पाणी व्यवस्थित निथळलं ना तर नाचणीला मोडसुद्धा व्यवस्थित येतात। तर आता पाणी पूर्ण मी निथळून घेतलेलं आहे। आता एका कपड्यामध्ये ही नाचणी आपण बांधण्यासाठी घेऊया। जसं आपण कडधान्याला मोड आणतो ना, अगदी त्याचप्रमाणे नाचणीला सुद्धा मोड आपल्याला आणायचे आहे। आता ही जर तुम्ही समजा पूर्ण 1 दिवस नेला मोड आणण्यासाठी बांधून ठेवायचे, म्हणजे तुम्ही आज सकाळी जर बांधले ना तर दुसऱ्या दिवशी सकाळीच हे खोलायचे, म्हणजे तिला मोड व्यवस्थित येतात। तर चला, तर ही व्यवस्थित घट्ट अशी पॅक बांधून ठेवायचे आणि असं झाकून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून गरमीने मोड चांगले येतील। आता हे आपण पूर्ण आज दिवसभर असं झाकून ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूयात कसे मोड येतात ते नाचणीला। तर चला, आता आपण पूर्ण दिवसभर काल ठेवलं होतं आणि हे बघा पाहू शकता आणि मोड येतात। हे बघा असे छोटे छोटे छान असे मोड आलेले आहेत, हे बघा पाहू शकता। आणि लहान मुलांसाठी खूप फायदेशीर असं हे नाचणीचे पापड। आपण लहान मुलांना नाचणीची पेस्ट देत असतो, पण पापडसुद्धा ते आवडीने खातात। तर चला, आता आपल्याला काय करायचं आहे, ही मोड आलेली जी नाचणी आहे ती आपल्याला घालायची आहे वाळत। आता ही वाळत घालताना तुम्ही घरात सुद्धा वाळू शकता, कारण घरात सुद्धा वाळते, आणि जर तुमच्याकडे ऊन येत असेल तुम्ही उन्हात सुद्धा वाळू शकतात। तर पूर्ण आता ही छान अशी वाळून घ्यायची आहे। वाळून झाली किंवा आपण गिरणीतून याचं पीठ करून आणायचं आहे, आणि पीठ करून आल्यानंतर काय करायचं, एका कपड्याने बघा असं चाळून घ्यायचं, कारण चाळल्यानंतर काय होतं वरती ना बारीक असा हा कोंडा राहतो। याच्यामुळे काय होतं, पापड चांगले होत नाही, एकसारखे होत नाही आणि चरबट होतं। त्यामुळे हा कोंडावरचा जो आहे ना तो काढून। आता चला, पापडासाठी आपण खिशी बनवून घेऊया। आता मी ग्लासनुसार काय केले, 1 किलो पिठाला 4 ग्लास हे आपण पाणी घेतलेलं आहे, आणि या पाण्याला चांगलं आपल्याला उकळी येऊन द्यायचं आहे। आणि मग अशी तुम्ही पाहिलंच आहे की नाचणीचं पीठ जे आहे ना आपण मस्त कपड्याने कॉटनचे एका चाळून घेतलेलं आहे। बरेच जण काय करतात, पिठाच्या चाळणीने चाळून घेतात, मग काय होतं की बऱ्याच जणांचे पापड जे आहे ना काळपट येतं, कारण त्याच्यामध्ये काय होतं कोंडा पण येतो, सर्वच मिक्स होतं, तर मग पीठसुद्धा जाडसर होतं। असं न करता चाळून घ्यायचे। तर हे बघा पाण्याला आता उकळी आलेली आहे। आता काय करायचं, याच्यामध्ये टाकूया 1 चमचा जिरे, 1 चमचा भरीत हावरी म्हणजे पांढरे तीळ, आणि पापडाला छान अशी चव येण्यासाठी आपण वापरलेलं आहे पापड खार। तर पापड खार कधी जास्त टाकायचं नाही, फक्त 1 किलो तुम्ही 1.5 चमचा पापड खार घ्यायचा आणि थोडंसं मीठ, कारण पापड खार जास्त झाला ना तर तेव्हा तुम्ही पापड तळताना ते तेलकट होतं, त्यामुळे पापड खारचा जास्त वापर करायचा नाही। आणि अशी एक उकळी येऊन द्यायची आहे। आता उकळी आली त्याच्यामध्ये आपण टाकूया 1 चमचा तेल, म्हणजे पापडाला पण छान शायनिंग होते आणि पीठ छान एकजीव आणि मऊसूद शिजलं जातं, म्हणून थोडंसं तेलसुद्धा टाकायचं 1 चमचा भर। आता उकळी आली त्याच्यामध्ये टाकूया आता हे चाळून घेतले नाचणीचं पीठ, कारण पीठ आपलं तयार आहे। तर चांगली उकळी आलेली आहे। आता पीठ टाकताना पण काय करायचं, असं सगळीकडे टाकून द्यायचे हाताने, एकाच ठिकाणी नाही टाकायचं नाही आहे। एका ठिकाणी टाकल्यावर काय होतं, जागेच त्याचा गोळा होतो आणि मग ती व्यवस्थित शिजत नाही, त्यामुळे हाताने थोडं थोडं पांगून सगळीकडे टाकून द्यायचं। आणि आता आपण चमच्याच्या साहाय्याने हे छान असं फेटून म्हणजेच हाटून घेणार आहे। तर चला, 1 चमचा घेतलेला आहे। तर हे बघा असं व्यवस्थित सर्व मिक्स होतपर्यंत आपल्याला हे घ्यायचं आहे हाटून। आणि हे पापड जे आहे ना एकदम छान लागतात खायला, आणि पापडपेक्षा याची जर खिशी जर तुम्ही कधी खाल्ली असेल पापडाची तर तिथे एकदम जबरदस्त लागते, अगदी मस्त लागते पापडापेक्षा
खिशी आणि लहान मुले तर आवडीने खातात. तर चला ते पापडाचं पीठ जे आहे ना ते व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता हे शिजायला ना 20 ते 25 मिनटं लागतात, पण अगोदर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि ते व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं, गॅस स्लो करायचं आणि 5 मिनटं आपण झाकण ठेवायचे आणि शक्यतो नाचणीचं पीठ आता वाफेवर शिजवून घ्यायचं, म्हणजे लागत पण नाही काय नाही आणि व्यवस्थित मेन म्हणजे शिजलं जातं. आता मध्ये मध्ये आपल्याला असं मिक्स करून घ्यावं लागणार आहे. थोडंसं हटायला जड जातं कारण थोडंसं चिकट होतं, पण तरी पण हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि एकही गोळी होत नाही काय नाही, आणि मेन म्हणजे पीठसुद्धा छान शिजतं आणि पापड जेव्हा तुम्ही करशाल ना एकही पापड तुमचा चिरणार नाही काय नाही, आणि अगदी तुम्ही उन्हात घालायची गरज नाही काय नाही, सावलीतच हे पापड तुम्ही करून वाळवू शकता. फक्त ही पिठी जी आहे ना, म्हणजे खिशी जी आहे ना ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. ते बघा छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता याच्यावरती आपण काय करूया, पुन्हा एक 5 मिनटं ठेवायचं आहे झाकण. हे चमच्याचं आहे ना काढून घेऊया आणि स्लो गॅसवरच आपण एक 20 मिनटं शिजवून घ्यायचं. आता हे शिजलेलं नाही त्यामुळे चमच्याला पण चिकटणार आणि हाताला पण चिकटणार. ते पीठ शिजलं ना तर अजिबात हाताला पण चिटकत नाही काही नाही. तर चला पुन्हा आपण ठेवूया झाकण. तर चला 21 मिनटं झालेले आहे आणि हे बघा पापडाचं पीठ जे आहे ना आता आपलं तयार झालेलं आहे पापडासाठी, आणि खिशी व्यवस्थित शिजलेली आहे. आता तुम्ही ही खिशी शिजली की नाही ते कसं ओळखशाल, तर तुम्हाला बऱ्याच जणांना खिशी खायला आवडतं तर तुम्ही खाऊन पाहू शकता, किंवा न खाता सुद्धा एकदम साधीसोपी पद्धत आहे. थोड्याशा हातावरती थोडंसं पीठ घ्यायचं आणि हे बघा असं गोळा करून पाहायचा. गोळा होत असेल तर म्हणते शिजलं, आणि मेन म्हणजे गोळा तर होतो पण अजिबात हाताला पीठ चिटकत नाही. जर हाताला पीठ चिकटलं नाही ना तर समजायचं की आपलं हे पीठ जे आहे ना पापडासाठी व्यवस्थितपणे शिजलेलं आहे. बघा अजिबात चिटकत नाही आहे. तर चला आता पीठ शिजलेलं आहे, गॅस करूया बंद. आता करूया पापड. आता मी एक प्लॅस्टिकचा पिशवी घेतलेली आहे, तर थोडंसं मी पाणी लावते. तेलाचा अजिबात वापर करायचा नाही, कारण तेल लावलं ना की नंतर पापडाचा वास येतो. आता थोडं थोडं गोळा घेऊन हे बघा ज्या आकाराचे तुम्हाला पापड बनवायचे आहे त्या आकारात तुम्ही गोळे बनवू शकता. पॉलिथिनवर ठेवायचा आणि पुरी प्रेसच्या साह्याने हे बघा अशा पद्धतीने आपण आज पापड बनवून घेणार आहे. हे बघा ह्या साईजचा होतो, आणि मेन म्हणजे हात जरी तुम्हाला एवढा दिसला असेल ना तरी फ्राय केल्यावरती एकदम दुप्पट टिप्पट फुलतात हे. त्यामुळे थोडेसे असे मी मीडियम आकाराचेच पापड करणार आहे. तुम्हाला जर मोठे आवडत असेल तुम्ही मोठे करू शकता, तुम्हाला छोटे आवडत असेल तर छोटे करू शकता. तर चला बघा अशा पद्धतीने आपण नाचणीचे सगळे पापड करून घेऊया. आता मी काय करते, हे एक दिवस ज्या दिवशी करते आणि त्या दिवशी घरातच वाळवणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवून घेईल. तर हे बघा चला अशा पद्धतीने आपण सगळे नाचणीचे पापड आता करून घेऊयात. आता उन्हाळी वाळवणं सुद्धा चालू झालेलं आहे. आता उन्हाळी वाळवण्यात सुद्धा आपण उपवासासाठी बटाटा साबुदाणा पापड असेल, चकली, कुरवड्या, तांदळाच्या भाकरी, पापड असेल किंवा तांदळाची चकली, खूप सारे रेसिपी केलेले आहे. त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही नक्की पहा. किंवा उडदाचे पापडसुद्धा केलेले आहे आणि सांडगेसुद्धा बघा पाहू शकता. मस्त आपण नाचणीचे पापड तयार झालेले आहेत. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला पाहायला भेटेल. हे झालं पुरी प्रेसचा वापर करून कसं करायचं. तुमच्याकडे पुरी प्रेस नसेल तर काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. ते बघा एकदम असे पातळ पद्धतीने तुम्ही करू शकता. पुरी प्रेसचा वापर न करता एक पॉलिथिन घ्यायचं, त्याच्यावरती पिठाचा गोळा करून असा ठेवायचा. हे बघा, आणि काय करायचं, आपल्या घरातली अशी प्लेन डिश असे तिने असं प्रेस करायचं. थोडासा जाड वाटला तर असं लाटण्याने तुम्ही लाटून घेऊ शकता, म्हणजे पुरी प्रेसचा वापर करून. आणि जर तुमच्याकडे नसेल तुम्ही अशा पद्धतीने एकदम पातळ पापड लाटू शकता, आणि अजिबात हे पापड वाळल्यानंतर चिरणार नाही काय नाही, आणि काळे तर अजिबात होणार नाही. एकदम परफेक्ट पापड होतात. तर चला बघा पाहू शकता. तर सगळे पापड आपले करून झालेले आहेत, आणि 1 किलो नाचणीमध्ये ना 70 ते 80 पापड होतात, जास्त नाही होतात जर तुम्ही ह्या साईजचे बनवले तर. चला आता बघा मी 2 दिवस पापड वाळून घेतलेले आहेत. 2 दिवसात हे पापड वाळतात. ते बघा मस्त झालेले आहे, आणि एकही पापड असं चिरलेला नाही किंवा काय नाही, आणि सगळे पापड जे आहे म्हणजे एकसारखे झालेले आहे. आता पापड बनवले म्हणजे तळूनसुद्धा मी दाखवते आणि भाजूनसुद्धा दाखवते. तेल गरम करायला ठेवले होते, तर साईज पाहू शकता, आणि तळल्यावरती तुम्ही पहा अगदी दुप्पट टिप्पट हा पापड जो आहे ना फुलतो. हे बघा पाहू शकता, आणि खायला ते इतका टेस्टी लागतो ना की मस्त लागतं. अगदी तांदळाच्या पापडापेक्षा सुद्धा हा पापड चवीला एकदम जबरदस्त लागतो नाचणीचा. आता जर तुम्ही बाहेर घ्यायला गेले ना तर 300-350 रुपये किलोने, किंवा 100 रुपये, म्हणजे 100 पापड जे असतात ना तर ते 300-350ला भेटतात. त्याच्यापेक्षा तुम्ही जर घरच्या घरी मस्त मजेशीर जरी पापड केले तर मुले आवडीने खातात, आणि आपण घरी केलेल्या पापडांची चव जी असते ना ती वेगळीच असते. तर पाहू शकता भाजूनसुद्धा दाखवलेलं आहे आणि तळूनसुद्धा दाखवलेलं आहे. साईज पाहू शकता अगदी दुप्पट टिप्पट पापड जो आहे ना फुललेला आहे, आणि मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.